जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ महाराजांच्या या आध्यात्मिक जीवन बदलणाऱ्या चमत्कारी स्वामी संदेशामध्ये सर्व स्वामी भक्तांचं स्वागत आहे. स्वामी भक्तांनो, तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर रोज नवीन स्वामी संदेश ऐकण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. स्वामी भक्तांनो, जीवनातील प्रत्येक क्षण हा स्वामींच्या इच्छेनुसार घडतो. त्यामुळे आनंदात असताना अहंकार ठेवू नका आणि संकटात असताना स्वामींच्या कृपेवर शंका घेऊ नका, कारण तेच तुम्हाला योग्य वेळी योग्य मार्ग दाखवतील. स्वामी महाराज सांगतात की तुमच्या जीवनात किती अंधार असला तरी श्रद्धेचा एक छोटासा दिवा देखील संपूर्ण जीवन उजळवू शकतो. त्यामुळे कधी श्रद्धा गमावू नका, कारण तीच तुम्हाला परमेश्वराच्या समीप नेते. स्वामींच्या चरणी मनोभावे प्रार्थना करा, कारण प्रार्थना ही केवळ शब्दांची गुंफण नसून ती आत्म्याचा आवाज असते, जोपर्यंत स्वामींपर्यंत पोचतो आणि त्यांच्या कृपेने तुमच्या जीवनातील प्रत्येक अडथळा दूर होतो. स्वामी महाराज सांगतात की जोपर्यंत तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवत नाही तोपर्यंत परमेश्वरही तुमच्यावर कृपा करू शकणार नाही. त्यामुळे नेहमी स्वतःच्या सामर्थ्यावर आणि स्वामींच्या कृपेवर अढळ विश्वास ठेवा. परमेश्वरावर पूर्ण श्रद्धा ठेवून जगा, कारण जीवनातील प्रत्येक अडचण, संकट किंवा संघर्ष फक्त एक परीक्षा आहे, ज्यामध्ये तुम्ही जर भक्तीने टिकून राहिला तर नक्कीच स्वामी तुम्हाला विजयाच्या शिखरावर नेतील. स्वामी महाराज सांगतात की परिस्थिती कितीही कठीण असली तरी जर तुमची भक्ती अढळ असेल तर त्या भक्तीच्या सामर्थ्याने साऱ्या गोष्टी शक्य होतात. त्यामुळे भक्तीमध्ये कधीही कमीपणा येऊ देऊ नका. स्वामी भक्तांनो, संकट आली की घाबरू नका, कारण जेव्हा जीवन तुम्हाला खाली पाडण्याचा प्रयत्न करतं तेव्हा लक्षात ठेवा की स्वामी तुम्हाला उंच उचलण्यासाठी तयारी करत आहेत. फक्त श्रद्धेने परमेश्वरावर विसंबून राहा. स्वामींचं नामस्मरण म्हणजे एक अशी ऊर्जा आहे जी मनातील नकारात्मक विचार दूर करते, जीवनात सकारात्मकता आणते आणि अडथळे पार करण्यासाठी अंतशक्ती प्रदान करते. स्वामी महाराज सांगतात की कधीही जीवनात असा विचार करू नका की तुम्ही एकटे आहात, कारण प्रत्येक क्षणी प्रत्येक श्वासासोबत स्वामी तुमच्या सोबत आहेत. त्यामुळे धैर्य ठेवा, पुढे चला आणि भक्तीच्या मार्गावर अडळ राहा. परमेश्वराच्या भक्तीमध्ये अशी ताकद आहे की ती अशक्य गोष्ट शक्य करू शकते. फक्त मन शुद्ध ठेवा, सद्गुण जोपासा आणि स्वामींच्या मार्गदर्शनानुसार जीवन जगा. स्वामी भक्तांनो, सुख असो वा दुःख, चांगले दिवस असो वा कठीण काळ, कोणत्याही परिस्थितीत परमेश्वराच्या स्मरणात राहा, कारण तेच एकमात्र आधार आहे जो तुम्हाला कधीही सोडणार नाही. स्वामी महाराज सांगतात, तुमचं जीवन हे फक्त सांसारिक गोष्टी मिळवण्यासाठी नाही, तर ती भक्तीने सजवण्यासाठी आहे. त्यामुळे मनात भक्ती ठेवा आणि स्वामींच्या मार्गाने चालत राहा. जेव्हा संकट येतात तेव्हा घाबरू नका, उलट त्यांच्याकडे स्वामींची एक कृपा म्हणून बघा, कारण त्यांच्याच इच्छेनुसार तुम्हाला अधिक बलवान आणि धैर्यवान बनवण्यासाठी त्या संकटांची संधी दिली जाते. स्वामी महाराजांच्या चरणी जो समर्पित होतो त्याच्या जीवनातील सर्व चिंता आणि दुःख आपोआप नाहीसे होतात, कारण त्यांच्या कृपेने संपूर्ण विश्व चालतं आणि प्रत्येक भक्ताचं रक्षण होतं. स्वामी महाराज सांगतात की जेव्हा तुम्ही दुसऱ्यांच्या भल्याचा विचार करता, मदत करता आणि निस्वार्थपणे कर्म करता, तेव्हाच तुमचं जीवन खऱ्या अर्थाने पवित्र आणि फलदायी ठरतं. स्वामी भक्तांनो, जीवनात किती संकट आली तरी कधी नकारात्मक विचार करू नका, कारण संकट ही फक्त एका नव्या प्रकाशाकडे नेणारी वाट आहे आणि स्वामींच्या कृपेने ती वाट अधिक सोपी होते. स्वामी महाराज सांगतात की तुमचं जीवन म्हणजे एक मोठी परीक्षा आहे आणि जर तुम्ही श्रद्धा, धैर्य आणि समर्पणाने ही परीक्षा दिली तर परमेश्वर स्वतः तुम्हाला योग्य मार्गावर नेतील. परमेश्वरावर विश्वास ठेवा, कारण जेव्हा तुम्ही भक्तीच्या मार्गावर चालता तेव्हा जीवनातल्या अडचणी देखील एक नवीन शिकवणीसारख्या वाटू लागतात आणि त्यांचं स्वरूप सकारात्मक होतं. स्वामी महाराज सांगतात, जोपर्यंत तुम्ही सत्याच्या मार्गावर आहात आणि प्रामाणिकतेने कर्म करत आहात तोपर्यंत परमेश्वराची कृपा तुमच्यावर राहील आणि तुम्हाला योग्य दिशेने मार्गदर्शन मिळेल. स्वामी भक्तांनो, जीवनात असंख्य संधी आहेत, पण त्या संधींचा उपयोग करण्यासाठी
तुमचं मन, शरीर शांत, कर्तव्यनिष्ठ आणि आत्मा भक्तिमय असला पाहिजे. तेव्हाच यश तुमच्या पावलांशी येईल. स्वामी महाराज सांगतात, तुमच्या हृदयात भक्ती, मनात शांतता आणि जीवनात सत्य असेल तर तुम्हाला कोणी अपयशी करू शकत नाही. कारण देवाच्या आशीर्वादाने प्रत्येक संकटाची सोपी वाट तयार होते. स्वामी महाराजांचे आशीर्वाद मिळवायचे असतील तर कधीही स्वार्थाच्या वाटेवर जाऊ नका. कारण जेव्हा भक्त निस्वार्थी असतो तेव्हाच परमेश्वर त्याला आपलेसे करतात. स्वामी महाराज सांगतात, तुमच्या भक्तीचा मार्ग हा केवळ देवदिकांसाठी नसतो, तर तो स्वतःला सुधारण्यासाठीचा मार्ग असतो. त्यामुळे स्वतःमध्ये चांगले विचार रुजवा आणि जीवनाचा खरा आनंद घ्या. स्वामींची भक्ती म्हणजे केवळ संकटांमध्ये परमेश्वराला स्मरण करणं नव्हे, तर प्रत्यक्षाने त्यांच्या मार्गावर चालणे आणि त्यांच्या शिकवणीप्रमाणे जीवन घडवणे हेच खरे भक्तीचे लक्षण आहे. स्वामी भक्तांनो, जेव्हा तुमचं मन शांत होतं तेव्हा एकच गोष्ट करा, डोळे मिटा आणि स्वामींचं नामस्मरण करा. कारण त्या क्षणी स्वामी महाराज तुमचं रक्षण करतील आणि मन शांती देतील. स्वामी भक्तांनो, आयुष्य खूप सुंदर आहे. त्याला आणखी सुंदर बनवायचं असेल तर परमेश्वराच्या सेवेमध्ये तल्लीन राहा. स्वामी भक्तांनो, परमेश्वराची सेवा आणि भक्ती कधीच वाया जात नाही. म्हणून निस्वार्थपणे मनामध्ये पूर्ण विश्वास ठेवून स्वामींची भक्ती करत राहा. स्वामी भक्तांनो, जर तुम्ही आयुष्यात परमेश्वरावर अखंड विश्वास ठेवला तर परिस्थिती कितीही कठीण असली तरी ते तुम्हाला योग्य मार्ग दाखवतात. स्वामी महाराजांच्या अनंत कृपेच्या उजेडात प्रत्येक क्षण तुमच्या अंतर्मनात नवी उमेद आणि सकारात्मकतेची किरणं फाटतात, ज्यामुळे जीवनातील अडचणींना प्रेमाने आणि आत्मविश्वासाने मात देता येते. तुमच्या हृदयात देवाची आठवण सतत जपली केल्यास प्रत्येक अंधाऱ्या वळणावर प्रकाशाच्या किरणांचा साठा उमटतो आणि आत्मिक उन्नतीच्या दिशेने वाटचाल करणे सहज सोपे होते. जेव्हा मन प्रामाणिकपणे स्वामी महाराजांच्या चरणी समर्पित असते तेव्हा प्रत्येक संकटाला नवा अर्थ प्राप्त होतो आणि प्रत्येक अनुभव एक अनोखी प्रेरणा घेऊन आत्म्याला परिपूर्णतेच्या शिखरावर नेतो. स्वामींच्या स्मरणाने भरलेल्या मनातून प्रत्येक दुःखाची सावली दूर होते आणि त्या जागी प्रेम, आनंद आणि शांततेचे अमृत घट्ट जमतात, ज्यामुळे जगण्याची नवी उमेद निर्माण होते. परमेश्वराच्या अनंत प्रेमाच्या आणि दयेच्या प्रकाशात जीवनातील प्रत्येक अडथळा एक सुंदर संधीत परिवर्तित होतो आणि भक्तीच्या प्रेमाने तो अनुभव अमर होतो. स्वामी महाराजांच्या शिकवणीच्या आकाशाखाली प्रत्येक दिवसाला नवीन सुरुवात म्हणून मन आणि आत्मा शुद्धतेच्या किरणांनी भरले जातात, ज्यामुळे सर्व चिंतांना विसरता येते. जेव्हा तुमच्या अंतःकरणात देवाची दिव्य ज्योत प्रज्वलित असते तेव्हा प्रत्येक क्षणाला नवी उमेद आणि नवी दिशा आणि आत्मिक शांततेची अनुभूती होऊन जीवनाचे स्वरूप बदलते. स्वामी महाराजांच्या आशीर्वादाने सजलेल्या प्रत्येक मनात जगातील सर्व वादळे आणि अडथळे प्रेमाच्या आणि श्रद्धेच्या सामर्थ्याने लहान वाटू लागतात. तुम्ही जेव्हा स्वामींच्या चरणी प्रामाणिकपणे नतमस्तक होऊन जीवनाचा प्रत्येक अनुभव स्वीकारता तेव्हा प्रत्येक अनुभव तुमचं मन सजवणारा एक अमृतधारा बनतो. आत्मविश्वासाने भरलेल्या हृदयात देवाची आठवण साजरी केल्याने प्रत्येक वळणावर एक नवीन अध्याय रचला जातो, ज्यात प्रेम, सेवाभाव आणि आध्यात्मिक उन्नतीचा संदेश उमटतो. स्वामी महाराजांच्या स्मरणाच्या मधुर सुरात जगातील प्रत्येक अंधाराला पार करून मनाच्या उजेडाच्या किरणांनी एक नवीन आशेची कविता लिहिली जाते. स्वामी भक्तांनो, परमेश्वराच्या अनंत दयाळूपणाने भरलेल्या आयुष्यात जेव्हा तुम्ही सर्व अडचणींना प्रेमाने स्पर्शाने सामोरं जाता तेव्हा प्रत्येक संकटाला विजयाचे नवे स्वरूप प्राप्त होते. स्वामींच्या आशीर्वादाने तुमच्या आत्म्यातील प्रत्येक त्रास आणि चिंता सहज दूर होतात आणि त्या जागी निर्मळ आनंद, शांतता आणि प्रेमाचा सूर उमटतो. जेव्हा प्रत्येक श्वासात देवाची आठवण आणि भक्तीचा सूर गुंफला जातो तेव्हा जीवनाच्या प्रत्येक क्षणी आत्मिक सामर्थ्य आणि सकारात्मकतेची नवी ऊर्जा अनुभवता येते. स्वामी महाराजांच्या चरणी प्रामाणिकपणे समर्पण केल्यावर प्रत्येक अडचण आणि संघर्ष एक नवीन शिकवण आणि उमेद निर्माण करणाऱ्या अनुभवात परिवर्तित होते. तुमच्या मनातील प्रत्येक विचाराला जर देवाची आठवण
आणि प्रेमाची झलक दिली गेली तर प्रत्येक दिवसाचा अनुभव उजेडाने, सौंदर्याने आणि आत्मिक समाधाने भरू शकतो. स्वामींच्या स्मरणाच्या गंधात जगातील प्रत्येक दुःख, चिंता आणि संघर्ष निखळ प्रेमाच्या आशीर्वादात विसरून एक सुंदर आणि अमर गाथा रूपी जीवनाची अनुभूती होते. परमेश्वराच्या दिव्य कृपेने सजलेल्या मनातून प्रत्येक क्षणी नवीन प्रेरणा आणि चैतन्याचा प्रवाह उमटतो, ज्यामुळे सर्व अडचणींना प्रेमाच्या आणि श्रद्धेच्या उंचीवर पोहोचता येतं. स्वामी भक्तांनो, आजचा हा सकारात्मक संदेश तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि असे स्वामी संदेश रोज ऐकण्यासाठी चॅनललाही सबस्क्राईब करा. धन्यवाद.